नाशिकच्या वणीमधील सप्तशृंगी देवीच्या गडावर येणाऱ्या भक्तांना विमा कवच मिळणार आहे। येत्या 5 ते 15 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव सुरू आहे। या काळामध्ये गडावर येणाऱ्या भाविकांना सुरक्षिततेसाठी मंदिर ट्रस्टकडून विमा संरक्षण दिलं जाणार आहे। रामनवमीला शिर्डीमधील साई मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं राहील। शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहाने रामनवमी उत्सव साजरा केला जातो। यासाठी साई संस्थान परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात येते। नवी मुंबईमध्ये परिवहन विभागाचा पेपरलेस कारभार सुरू आहे। ई ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी केली जाते, त्यामुळे वाहनधारकांना फायदा होतोय। पुणे महापालिकेचे 35 पैकी 10 स्विमिंग पूल बंद आहेत। ऐन उन्हाळ्यामध्ये हे स्विमिंग पूल बंद असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बंद असलेले स्विमिंग पूल पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। जाफराबाद तालुक्यातील हिवराबळी, जानेफळ, चिंचखेडा, बोरगाववाडी, चिंचखेडावाडी या गावामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। नवी मुंबईमधील खारघरमध्ये अनधिकृत बांधकामावर सिडको प्रशासनानं बुलडोझर फिरवलाय। सिडकोच्या 200 कोटी रुपयांच्या किमतीचा भूखंड हडप करून त्यावर 5 मजली इमारत उभी करण्यात आली होती। सिडकोनं ही इमारत जमीनदोस्त केली आहे। राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात 3.39% वाढ केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचं घराचं स्वप्न आता महागलंय। घराच्या प्रतिचौरस फुटांचे भाव वाढल्यामुळे घरांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। याचा घर खरेदीदारांवर अधिक बोजा पडणार आहे। मुंबईमधील मिठागरांची जमीन केंद्र सरकारच्या मालकीची आहे। त्या जमिनीपैकी काही भाग कल्याणकारी प्रकल्पांसाठी राज्य सरकारला देण्यात आलेला आहे, अशी भूमिका केंद्र सरकारनं हायकोर्टात मांडली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बाधितांचे मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन केलं जाणार आहे। या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी केंद्र सरकारनं ही भूमिका मांडली आहे। एसटी महामंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे मंजुरीसाठी 25 पेक्षा जास्त फाईल्स पडून आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं लक्ष घालून पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे। मांद्रेवरील सिलिंगवरील 100 रुपये टोल आकारला जातोय। फास्टॅग नसलेल्या वाहनांना मात्र 200 रुपये भरावे लागतात। रस्त्यावरील टोल नाक्यावर काल जवळपास 4500 वाहनांनी फास्टॅग नसल्यामुळे दुप्पट टोल भरलेला आहे। मुंबईमध्ये अनेक वाहनधारकांकडे अद्यापही फास्टॅग नाहीये आणि त्यामुळे वांद्रे सिलिंगवर टोल नाक्यांवर वादावादीचे प्रकार सुद्धा घडत आहेत। त्यामुळे त्यातून सिलिंगवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन आता करण्यासाठी फक्त 1 महिना उरलाय। आतापर्यंत रिक्षाचे 42% तर टॅक्सीचे 33% रिकॅलिब्रेशन पूर्ण झालंय। सर्वाधिक 898 रिकॅलिब्रेशन शहरी भागांमध्ये झालेलं आहे। त्यामध्ये उपनगरांमधील रिक्षा टॅक्सींची संख्या खूप कमी आहे। पंढरपूरच्या मंगळवेढ्यामध्ये पाणी टंचाई संदर्भात बैठक झाली। या बैठकीमध्ये जलजीवनाची कामं पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाका, अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच उन्हाळ्यामध्ये नागरिक आणि पशुधनाला पाणी टंचाई जाणवू देऊ नका, असंही त्यांनी म्हटलंय। ग्रामीण भागात 67,000 कुटुंब घरगुती नळ जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये हर घर नल से जल या योजनेअंतर्गत 2024 अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये नळ जोडण्या देण्याचं उद्दिष्ट होतं। मात्र या योजनेची गती मंदावल्यामुळे आजही 67,000 घरांमध्ये नळ जोडण्या बाकी आहेत। खारघरमध्ये पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे। अनेक सोसायट्यांमधील सदस्यांना पाण्यासाठी महिन्याला 1 ते सव्वा लाख रुपये खर्च करावे लागतात। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा ते दुर्लक्ष करतायत, असा आरोप नागरिक करतायत। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सात्री गावामध्ये एका घरामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। 5 घरं त्यामध्ये जळून गेलेली आहेत। गुरांच्या गोठ्यालाही त्यामुळे आग लागली। रामनवमी तसंच महावीर जयंतीला येवला शहरामध्ये मांस विक्री बंद ठेवावी, अशी मागणी जैन समाजानं केली आहे। या मागणी संदर्भातलं निवेदन त्यांनी पोलीस निरीक्षकांना पाठवलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या कामाचं कौतुक केले। अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यापासून विकासाला गती मिळाली आहे, असं त्यांनी म्हटलंय। यापूर्वी सुद्धा क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चा रंगली होती।
लाडकी बहीण योजनेमधील काही महिलांना आता 30,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेकडून 30,000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या योजनेमध्ये सहभागी महिला 10% व्याजदरानं कर्जाचा लाभ मिळवणार आहेत। वाढलेल्या रेडी रेकनर दरामुळे मुंबईकरांचं घर घेण्याचं स्वप्न आता भंगलेलं आहे। त्यामुळे आज मुंबईच्या सर्व आमदारांनी चंद्रशेखर बावनकुळेंसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं। या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन बावनकुळे यांनी दिले। येत्या 16 तारखेला या संदर्भात बावनकुळेंनी बैठक बोलावली आहे। पोपटलाल घनवट या संदर्भात अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत सविस्तर बैठक घेतली। यावेळी सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते। सर्व बाबींची सखोल चौकशी करा। 8 एप्रिलला पुन्हा एक बैठक होईल असं आश्वासन त्यांनी दिले। ठाणे ठाकरे पक्षाचे बीड शहराध्यक्ष निजाम शेख यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। निजाम शेख यांचा बीड मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे। निजाम शेख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। किशोरी पेडणेकरांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरून विधान त्यांनी केलेलं आहे। सरकारची ताकद ही ईव्हीएमची ताकद असून जोर जबरदस्तीची ताकद आहे असा आरोप त्यांनी केलाय। मुंबई पोलिसांनी कुणाल कामराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे। उपस्थितांना खार पोलिसांनी समन्स पाठवून जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे। कुणाल कामरा विरोधात तिसरं समन्स जारी करत चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दिशा सालियन प्रकरणाची वकील निलेश ओझा यांची मागणी मुंबई हायकोर्टानं मान्य केली आहे। न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार नाही। न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे। अकोल्यामध्ये मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर 5 रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे। या ब्रिटिशकालीन रेल्वे जंक्शनचं महत्त्व कमी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी रेल रोकोचा इशारा दिल्यानंतर 3 रेल्वे गाड्यांचा थांबा संदर्भात रेल्वे विभागानं सकारात्मकता दर्शवली आहे। अमरावती शहरामध्ये अनियमित पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली। शहर काँग्रेसनं जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करावी अशी मागणी केली आहे। राज ठाकरे यांच्या निर्देशानंतर मराठी भाषेसंदर्भात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांनी कार्यकर्त्यांसहित डोंबिवली शहरातील बँकांना भेट दिली। रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमाप्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अन्यथा मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। ठाण्यामधील सर्व स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आता लाकडांऐवजी शवदाहिनीचा उपयोग करावा यासाठी ठाण्यातील मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जव्हारबाग स्मशानभूमीची पाहणी करत पालिका आयुक्तांना निवेदन दिले। वक्फ बोर्ड विधेयकाला होणाऱ्या विरोधासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलांची उधळण केली। आता तरी औरंगजेब फॅन क्लबमधून त्यांनी बाहेर यावं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या संसदेमधील वक्फ विधेयकावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। तर्कसंगत मांडणीमधून उहापोह व्हावा, चर्चेतून योग्य मार्ग काढावा, केवळ विरोधाला विरोध करायचा असं व्हायला नको असं त्यांनी म्हटलंय। महाकुंभमेळ्यातील मृतांची संख्या लपवण्यासाठी वक्फ विधेयक आणलं जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलाय। वक्फ विधेयक मागची धोरणं हेतू हा चांगला नाही असंही त्यांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशमधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणामुळे संवेदनशील भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे। पोलिसांच्या व्हॅनमध्ये 2 आरोपींनी राडा घातलाय। कल्याण कोर्टामध्ये 2 आरोपींना आणण्यात आलेलं होतं। त्यांना तुरुंगामध्ये नेत असताना आरोपीनं पोलीस व्हॅनमध्येच राडा घातला। मुंबईतील माटुंग्यामध्ये 14 मजल्यावरून उडी मारून तरुणीनं आत्महत्या केली आहे। तरुणीनं नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। मित्रांसह इमारतीच्या टेरेसवर असताना ही दुर्घटना घडली आहे। मुंबई विमानतळावर 3 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय। बँकॉकमधून मुंबईमध्ये आलेल्या तरुणाला गांजा तस्करी प्रकरणात सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटनं अटक केली आहे। त्याच्याकडून 3 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय। भिवंडीमध्ये नाल्याच्या दूषित पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केली जाते। हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। खोडी पुलाशेजारी नदी किनारी पालक, मेथी, माठ, मुळा अशा विविध प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करण्यात आली होती। भिवंडी महानगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करते।
उन्हाळ्यापासून वाहन चालकांचा बचाव करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं जाळीचा आच्छादनाचा उपक्रम हाती घेतलेला आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवला जातोय। इंदापूरच्या व्याहाळीमध्ये जिल्हाध्यक्ष केसरी बैलगाडा शर्यत झाली। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। अमळनेर तालुक्यामध्ये मंगळूरमध्ये जीर्ण मोडक्या विहिरीमध्ये पडलेल्या हरणाच्या पाडसाला वाचवण्यासाठी 2 तरुणांनी विहिरीमध्ये उड्या मारून त्याचा जीव वाचवलाय। पाण्याच्या शोधामध्ये हरणाचं पाडस विहिरीमध्ये पडल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाला माहिती दिली। मात्र त्याआधीच 2 तरुणांनी विहिरीमध्ये उड्या मारून त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं। केळीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। 10 ते 12 रुपये किलो दरानं विकल्या जाणाऱ्या केळीचा भाव 5 रुपयांवर आलाय। उन्हाळ्यामुळे खरबूज, कलिंगड, आंबा या फळांची मागणी वाढल्यामुळे केळीचे भाव कमी झालेत। एप्रिल महिन्यापासून 900हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत। औषधांच्या किमतीमध्ये 2.25% वाढ झाली आहे। मधुमेह, पेनकिलर आणि हृदयाशी संदर्भातल्या आजारांवर औषधांचा समावेश आहे। केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाच्या NPA या विभागानं या संदर्भातलं निवेदन जारी केलं आहे। मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पूर्वेकडून येणारे जोरदार वारे यामुळे मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे। ही तापमान वाढ बुधवारी सुद्धा कायम होती। ठाणे, पालघर भागामध्ये पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। मुंबईमध्ये तुरळक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईसह कोकणामध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे कडक उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळतोय। वर्ध्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे पपईची झाडं फळांसह खाली पडली आहेत। तसंच आणखी 2 दिवस वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसलाय। कांदा, हळद, ज्वारी या पिकांसह आंबा पिकांचंही नुकसान झालंय। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं धडक मोर्चा काढला। सरकारनं 14 एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा 15 एप्रिलपासून शहरामध्ये जाणारा शेतीमाल रोखला जाईल असा इशारा त्यांनी दिला। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। तसंच काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे कांदा पिकावर मोठा परिणाम होतोय। शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे। नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरामध्ये गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस झाला। तब्बल अर्धा तासात या पावसानं झोडपून काढलेला आहे। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला। अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। नाशिकला मुसळधार पावसानं झोडपलं। बागलाण त्याचबरोबर माड, सांगवी परिसरामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। अंतापूर, मुंजवाड या परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली। वादळी वाऱ्यामुळे तुफान पाऊस आल्यामुळे उन्हाळी कांदा, गहू आणि आंबा पीक उद्ध्वस्त झाले। उत्तर प्रदेशमधल्या चांदोली शहरामध्ये चालत्या रेल्वेतून पडलेल्या महिलेला RPF जवानानं वाचवलेलं आहे। निर्मला या आनंद विहार एक्सप्रेसनं जात होत्या। DDU जंक्शनवर चालत्या रेल्वेतून उतरताना त्यांचा तोल गेला आणि त्या रेल्वे आणि फलाटाच्या मधल्या गॅपमध्ये जाऊन पडल्या। तेव्हा RPF जवान प्रदीप रावत यांनी त्यांना खेचून बाहेर काढलं। भोपाळमध्ये वक्फ विधेयकाबाबत जल्लोष साजरा केला जातोय। सरकारकडून मांडल्या जात असलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला शहरातील लोकांनी पाठिंबा दिलाय। मुस्लिम समाजाच्या बांधवांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केलाय।